व्यवस्था आणि 1945 सालापर्यंत आपण $5 ट्रिलियन पण जाणार अशी जी काय घोषणा केलेली आहे ती केवळ या राज्यातील जनतेला खोटं स्वप्न दाखवण्यासाठी. आज राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या वाटेवर आहे आणि अशा वेळेला भारताची अर्थव्यवस्था आणि खऱ्या अर्थाने राज्याची अर्थव्यवस्था जर बघितली तर $500 बिलियन पेक्षाही कमी आहे. $500 बिलियन पेक्षा कमी असणारी अर्थव्यवस्था तुम्ही 1 ट्रिलियन वरती कशी नेणार? 45 सालापर्यंत तुम्ही 5 ट्रिलियन वर कशी नेणार? शेवळ बोलाची कडी आणि बोलाचा भात अशा पद्धतीचे हे वक्तव्य. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, मध्ये अवकाळी पाऊस पडला, आपत्ती आली, त्यामध्ये केंद्राची टीम आली, ज्या पद्धतीचे पैसे केंद्राकडनं मिळायला पाहिजे होते ते मिळालेले नाही आहेत. ₹1 पीक विमा त्याचा बट्ट्याबोळ झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी देखील हवाल दिलाय. परंतु कृषी प्रधान योजना या संपूर्ण राज्यपालांच्या भाषणात दाखवल्या गेल्या तर शेतकऱ्याच्या हाती भोपळा अशी परिस्थिती. राज्यपाल महोदयानं सांगितलं की आम्ही महसूल विभागाची शेतकरी पानन योजना म्हणजे शेतीला जाईपर्यंत रस्ता असला पाहिजे, तो उत्पादित केलेला माल बाजारपेठेपर्यंत आला पाहिजे. ही रोजगार हमी योजना होती. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आज राज्य सरकारकडे जवळजवळ 57 लाख हे कार्डधारक रोजगार आहे. रोजगार हमीमध्ये यांना रोजगार देणं हे क्रमप्राप्त आहे. हा रोजगार तुम्ही फक्त केवळ 3 महिने देऊ शकता. अशा वेळेला या संपूर्ण रोजगार हमी योजनेमध्ये पूर्वी एका गावामध्ये 20 वर्क ऑर्डर देऊन ती कामं करावी अशा म्हणजे सूचना होत्या. त्यामध्ये कोणती कामं येतात? एक तर विहीर येते, पाणंद रस्ता येतो, फळबागायती येतात. अशा ज्या योजना आहेत त्या आता 10 वरती आहेत. 10 वर्क ऑर्डर असतील तरच तुम्ही काम करा, अन्यथा त्याची पेमेंट झाल्यानंतर दुसरं काम करू नका. पण काल परवाकडे केंद्र सरकारने जी नवीन योजना ती तयार केलेली आहे ती DG रामजी योजना, त्याच्यामध्ये पूर्णपणे या सगळ्या योजनांना स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये रोजगार हमी योजनेमध्ये रोजगारांना तुम्ही काम कसं देणार? कंपल्सेशन मध्ये त्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देणार? म्हणजे खऱ्या अर्थाने इथे देखील मजदुरांच्या वाट्याला निराशा आली. सांगितलंय की पोलिसांना आम्ही घर देणार. पोलिसांना घर देताना पोलीस स्टेशनची परिस्थिती काय आहे? दयनीय आहे. टॉयलेट व्यवस्थित नाहीत, बसण्याची ठिकाणं योग्य नाहीत. म्हणजे या शहरामध्ये राज्यामध्ये प्रमुख ठिकाणी जी पोलीस ठाणी आहेत ती दुर्व्यवस्थित आहेत. ते बांधण्यासाठी देखील काही योजना करणं आवश्यक होतं, ते देखील केलेलं आहे. गिरणी कामगारांना घरी मुंबईत मिळाली पाहिजे. मॉल उभे राहिले गिरणांच्या जमिनीवरती, इमारती टॉवर उभे राहिले, गिरणी कामगार संपावर आहेत. काही तर बिचारे देवाघरी गेले, पण त्याच्या कुटुंबियांना घर देणार कधी? आणि देणार असाल तर या मुंबईच्या योगदानामध्ये गिरणी कामगारांचं फार मोठा वाटा आहे. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र वेळेला स्वतःचे प्राण गेलेले आहेत, रक्त सांडलेलं आहे, त्याग केलेला आहे, घाम गाळलेला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरं दिली पाहिजे. त्यापासून देखील राज्यपालांच्या अभिभाषणात कोणताही उल्लेख नाही आणि केवळ गिरणी कामगारांना या ठिकाणी दिव्य स्वप्न दाखवण्याचं काम हे सरकार करतं. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 25,000 घरं देण्यासाठी सरकारने आणि कोर्टाने सांगितलंय. 40 वर्ष झाली, अद्यापर्यंत घरासाठी भूखंड ठेवला गेला आरक्षित, त्यावर टेक्निकली प्रॉब्लेम आला म्हणून तो दिला गेला नाही. यांना कायमस्वरूपी घरं द्या अशी मागणी आहे. आणि त्याचबरोबर इकडे असणारे आदिवासी पाडे घरं यांना कोर्टाच्या आदेशानुसार वारंवार कागदपत्र आणा, जमा करा असे आदेश दिले जातात. तिकडे फॉरेस्टचे अधिकारी दंडुके घेऊन त्याच्या मागे लागतात. लोक कागदपत्र गोळा करण्यासाठी रात्री अपरात्री रांगा लावतात. तिकडे असणारी तुडुंब गर्दी एकमेकावर पडून तिथे काय लँड म्हणजे चेंगराचेंगरी होऊन माणूस जातो की काय अशी परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला हे सरकार दुर्लक्षितपणे कुठचंही काम करत नाही. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लोकांना घरं देण्यासंबंधी कोर्टाने सांगितल्याप्रमाणे यांनी 7,000 भरलेत आणि 2011 पर्यंत ज्यांना वास्तव्याचा अधिकार आहे, जे त्यांना घर देण्याचं सरकारने मान्य केलंय, त्यांना घरं द्या. केवळ सरकार राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून सरकारला आज जाग आटायचं काम केलं. त्यामुळे अशा एक तर अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टीबद्दल मी आज राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोललो. मराठी शाळा बंद आहेत, मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं हे केवळ बोललं जात आहे. मराठी शाळेला मराठी भाषा ही व्यावहारिक भाषेमध्ये वापरावी.
कोर्टामध्ये त्याचा वापर केला पाहिजे, शासकीय ठिकाणी वापर झाला पाहिजे, म्हणून आपण जो आग्रह धरतोय त्याच्यामध्ये देखील हे सरकार उदासीन आहे. आणि त्यामुळे राज्यपालांनी 57 मुद्दे मांडले, राज्याची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु केवळ ही दिशा एक केवळ दिव्या स्वप्न आहे. मागच्या 5 वर्षाची राज्यपालांची भाषणं जर आपण बघितली तर ते आणि तेच मुद्दे हे या भाषणामध्ये येतात. आणि सरकारला केवळ जी माहिती सरकार राज्यपालांना देते त्यानुसार राज्यपाल महोदय बोलतात. सरकार जैसे थे आहे, तिजोरीमध्ये खडखडाट आहे, शेतकऱ्यांची त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या उदासीनता आहे आणि डिओस मध्ये जाऊन करार केले 30,000 कोटीचे बोलले जातात. मागच्या 5 वर्षात डिओसला जाऊन जे करार झाले, किती आले रोजगार, किती गुंतवणूक झाली, किती लोकांना कामं मिळाले. मी मागणी केली तर सरकारकडनं कळू दे, एक श्वेतपत्रिका काढा आणि श्वेतपत्रिकेमध्ये तुम्ही सांगा की एवढे उद्योग उभे राहिले, हे दुसऱ्या स्टेजला आहेत, हे तिसऱ्या स्टेजला आहेत, या तिसऱ्या स्टेजच्या याच्यामध्ये एवढ्या लोकांना आम्ही नोकऱ्या दिल्या, रोजगार दिले. एकदा कळू दे ना. केवळ भ्रमाचा भोका उभा करायचा आणि लोकांना डोलारा दाखवायचा आणि तो डोलारा या जनतेला फसवण्यासाठी असायचा, हे जर योग्य नाही. आणि त्यामुळे केवळ ह्या राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये जे मुद्दे सरकारकडनं मांडले गेले ते केवळ महाराष्ट्र जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक आहे आणि म्हणून याला मी विरोध केला. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला, 80,000 कोटींच्या वरती हा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये 36,000 कोटींच्या ठेवी मोडल्या जाणार. असं आहे की ह्या ठेवी ज्या आहेत ना, या ठेकेदारांच्या डिपॉझिट मधल्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड जो आहे तो या ठेवीमध्ये ठेवला होता. आणि मग मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हक्काचा प्रॉव्हिडंट फंडच्या ठेवी मोडून ठेकेदारांनी डिपॉझिट जमा केली होती ती मोडून जर तुम्ही विकास करणार असाल, मग मुंबईचं खऱ्या अर्थाने मी तर सांगतो दिवाळखोरीत नेण्याकडे या मुंबई महानगरपालिकेची सुरुवात झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो. सर, आपण ठेवीबद्दल बोललात. ठेवीमध्ये बीजी आणि एसडी ज्याला बोलतात, तिथे ठेवीबद्दल आपण बोललात. बीजी आणि एसडी ठेकेदाराबद्दल त्याचे अगोदरच पैसे काढले जातात, अनेक त्या संदर्भात तक्रारी आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपण काय बोलतात? असं आहे की मुंबई महानगरपालिकेत मागच्या 3 वर्षामध्ये लोकशाही, नियमावली या सगळ्या पायदळीत उडवल्या होत्या. सरकार मंत्रालयातून महानगरपालिका चालत होती, पण त्यांना जसं वाटत होतं मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना तशा पद्धतीने महानगरपालिकेचे अधिकारी काम करत होते आणि म्हणून महानगरपालिकेची परिस्थिती आली. आज ठेवी मोडून अर्थसंकल्पात विकासाची कामं करायला लागत आहेत. याचा अर्थ ही मुंबई महानगरपालिका दिवाळखोरीकडे चाललेली आहे. आणि एक दिवस असा येईल, हे सत्य असेल, की मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार देणं देखील या महानगरपालिकेला अशक्य होईल. अशा स्थितीत महानगरपालिका यांनी नेऊन ठेवलेली आहे. करण्यापेक्षा ज्या उपाययोजना तरी करतात, ओव्हर ट्रेडिंग केलेलं आहे, ठेवी मोडून कामं दाखवलेली आहेत, हजारो कोटीची कामं केलेली आहेत. म्हणजे तुमचं उत्पन्न कमी आहे आणि तुम्ही योजना मोठ्या आणल्या आहेत, डबल रेटने त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक होत्या त्या तुमच्या मित्रमंडळानं कामं दिलीत, त्यामुळे ठेवी मोडाव्या लागल्या आणि आज ही परिस्थिती आलेली आहे. अरे मुंबई महानगरपालिका म्हणजे मला एक सांगा, मुंबई महानगरपालिकेत चांगली पाणी लोकांना देणं, सिवरेजची चांगली व्यवस्था, रस्ते चांगले, चांगल्या शाळा, वायुविजन चांगलं असावं, प्रदूषण चांगलं ठेवं, महानगरपालिकेच्या इच्छित कर्तव्य आहेत ना. नियम 63 अन्वये मुंबई महानगरपालिका जी चालते त्याच्यामध्ये उत्तम मंडई देणे, पाणी देणे, रस्ते स्वच्छ ठेवणे, शाळा चालवणे, ह्या ज्या सगळ्या ऐच्छिक कर्तव्य आहे त्यानुसार 1828च्या कायद्यानुसार मुंबई महानगरपालिका चालते. आणि हे चालवण्यासाठी जो काय निधी टॅक्स रूपाने मुंबई महानगरपालिकेत येतो, डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे प्रीमियम येतो. अनेक ज्या काय विकासाची योजना इकडे येतात त्यानुसार पैसे महापालिकेत तिजोरीत गोळा होतात, त्यानुसार आम्ही चालवली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की शिवसेना सुरुवातीच्या काळात भाजप जेव्हा आमच्यावर होतं 300 कोटी डेफिसिट वरून आम्ही 80,000 कोटीच्या ठेवी तिथपर्यंत वाढवल्या होत्या. आज त्याच प्रशासकीय काळामध्ये सगळ्या ठेवी मोडल्या गेल्या. आज मी आपल्याला एवढंच सांगतो की त्या ठिकाणी आज आपण कोस्टल रोड केला आणि कोस्टल रोड करत असताना आपण मुंबई महानगरपालिका तिजोरीत जो डेव्हलपमेंटचे प्रीमियमचे पैसे आले होते त्या पैशातून कोस्टल रोड 8,000 कोटीचा उभा केला. ओव्हर ट्रेडिंग करून नाही केला, कर्ज काढून नाही केला. आणि हा विकासासाठी कर्ज काढलं पाहिजे, पण कर्मचाऱ्यांच्या पैशाच्या ठेवी मोडायच्या आणि विकास करायचा आणि कॉन्ट्रॅक्टच्या घशात पैसे घालायचे विकास दाखवून, हे चुकीचं आहे. दावा को लेकर आपको क्या शंका है? 30 लाख करोड़ का पूरा सर हिंदी मराठी होते सर
ग्रीन बॉन्ड्स जे आहेत ते आता मुंबई महानगरपालिका वितरित करणार आहे, ज्याचा फायदा जो आहे तो मुंबईतील मोठे मोठे प्रकल्पासाठी ग्रीन बॉन्ड जे आहेत ते करणार आहेत. जवळपास 1,000 कोटी रुपयांचे हे ग्रीन बॉन्ड असणार आहे. त्याचा हे किती ग्रीन फायदा बॉन्ड कोणासाठी देणार आहात? ठेकेदारांसाठी. आधी अदानींसाठी देणार आहेत की अंबानीसाठी देणार आहे? एकदा कळू दे. म्हणजे मुंबई शहर तर उरलं सुरलेलं आहे, ते पण अदानींच्या घशात घालायचं असेल काढा ग्रीन बॉन्ड, घेऊ दे त्यांना. गेली 2 वर्षापासून आपण घरकुलांची मागणी हो जेव्हा व्हायचं ऐका राज्यसभा ऐका राज्यसभा जेव्हा तेव्हा व्हायची तेव्हा होईल, विधान परिषद जेव्हा व्हायची तेव्हा होईल, योग्य वेळी निर्णय होईल, योग्य वेळी उमेदवार येतील, प्रत्येक राजकीय पक्षाला तेवढीच काही आहे आणि जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळवलं जाईल. जर गेली 2 वर्षापासून आपण मुलांसाठी घरं मागताय, पण तुमच्या त्या मागण्या पूर्ण होत नाही. या मागे कोणासाठी घरं मागतात? आपण तिथले जे गरीब लोक आहेत, कुठले? संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या लोकांना 40 वर्ष संघर्ष चालू आहे. माझ्यापूर्वी 3-4 आमदार येऊन गेले, त्यांनी देखील हीच मागणी केली, परंतु या सरकारला काय पाजर फुटत नाही. हे आता शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार आहे, हे फार आशावादी लोकांनी बघितलं की हे काहीतरी करतील, त्यांनी देखील तशाच पद्धतीचं लोकांना सांगितलं, पण काहीच केलेलं नाही. यावर काय तुमच्या भूमिका आहे? पुढच्या भूमिका सरकार उदासीन असल्यावर काय करायचं? विरोधी पक्ष म्हणून आमची बाजू आम्ही त्या लोकांची सतत मांडत राहणार, आमची लढाई चालू राहणार, संघर्ष चालू राहणार. त्यांना जोपर्यंत घरं मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष रस्त्यावरती आणि सभागृहात चालू राहणार. एकीकडे विरोधकांना बोलू देत नाही आणि तुम्ही म्हणता की त्यांच्याकडे मागण्या करणार, पण तुमचा पक्ष म्हणजे पुढे कसं हे काम? असं आहे की बोलू देत नाही म्हणजे विधानसभा या सत्तापक्षाची जागीर नाहीये. नियमानुसार जी आयुध आहेत त्या आयुधानुसार आम्ही बोलणार, आम्हाला तो बोलवण्याची संधी आम्ही मिळवणार आणि सामान्य माणसाने आम्हाला इथे आमदार म्हणून पाठवलंय, त्यांच्या भावना पूर्णपणे तिकडे मांडणार.